महायुतीची कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधील दोन्ही उमेदवार आज शक्तिप्रदर्शनानं उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरमध्ये उपस्थिती लावणार आहेत। तर तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सुद्धा आज बैलगाडीमधनं रॅली काढणार आहेत आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि याचविषयी अधिक बोलूयात। शेखर पाटील आपले प्रतिनिधी थेट कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। शेखर, खरं तर आज दोन्हीकडनं म्हणजे सगळे आज शक्तिप्रदर्शनाचा दिवस आहे कोल्हापूरमध्ये असं म्हणायला पूर्णपणे स्कोप आहे। गुरु अगदी बरोबर आहे। आज कोल्हापुरातल्या 3 महत्त्वाच्या नेत्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल होणार आहे आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा शक्ती प्रदर्शनानं अर्ज जो आहे तो दाखल होणार आहे आणि या अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत। एकीकडे संजय मंडलिक यांचा कोल्हापूरमधून, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा देखील आज उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल होणार आहे। सध्या आपल्यासोबत संजय मंडलिक आहेत, कोल्हापूरचे उमेदवार आहेत। साहेब, काय सांगाल, मोठ्या शक्ती प्रदर्शनानं आज या ठिकाणी अर्ज आपण दाखल करणार आहे, मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा येणार आहेत आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची परंपरा होती ज्यावेळी कुठल्याही नव्या कामाची सुरुवात करायची कोल्हापूरपासून करायची, म्हणून आमच्या दोघांचा उमेदवारी अर्ज भरायला शिंदेसाहेब येत आहेत। काय नेमके आता कारण 2 दिवसांपासून मुख्यमंत्री जे आहेत ते कोल्हापूरमध्ये देखील होते, अनेक त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत, नियोजन देखील झालेलं आहे, आज देखील भव्य दिव्य अशा पद्धतीनं तुमची या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होणार। खरं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे। ही ताकद आजच्या दिवशी दिसेल आणि शक्ती प्रदर्शन म्हणाल तर आणि अजून मोठ्या सभा घ्यायच्या आहेत। उन्हाचे दिवस असल्यामुळे फार लोकांना आम्ही निमंत्रित केलेलं नाही, कारण उन्हातून चालणं त्यांनी बरोबर नाही आणि म्हणून या महायुतीची शक्ती आता याच्या दिवशी तर दिसेलच, या पुढच्या काळामध्ये सुद्धा ते वाढत जाईल। काय नेमका विश्वास आता वाटतोय, कारण एकीकडं आपण जसं म्हणता की शक्ती प्रदर्शन आज नसणार आहे, मात्र मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पुढच्या वेळेत देखील नसणार आहे, म्हणजे आम्ही लोकांना त्या पद्धतीने निमंत्रित केलेलं नाही। जी लोक उत्स्फूर्तपणाने येतील ते कदाचित शक्ती प्रदर्शन होईल पुढच्या काळात। मी एवढ्यासाठी म्हटलं की अजून निवडणुकीला अवधी आहे। आज पहिल्याच दिवशी प्रचंड शक्ती प्रदर्शन करणं आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये लहान लहान सभा घेणे मला पटत नाही। आपण तरीसुद्धा लोकांचे एवढ्या मोठ्या मनावर उत्स्फूर्तपणानं आम्हाला फोन येत आहेत की आम्ही फॉर्मवर दाखल करायला नाही। यावर या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संपूर्ण लोकांनी ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करायचं। साधारणतः किती वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार? साधारणतः 10:30 पर्यंत हे दोन्ही नेते येणार आहेत, पण आम्ही सुरुवात साधारणतः 10 सव्वा 10ला लोकांपर्यंत करणार आहे। त्यामध्ये कदाचित ते वेळेत इथं आले तर गांधी मैदानावर येतील, त्यांना वेळ लागला तर ते मध्ये येऊन जॉईन होतील। तर अनेक मुद्दे जे आहेत ते कोल्हापूरच्या विकासासंदर्भातला आहेत। आपण नेमके आता कोणते मुद्दे घेऊन खरं तर हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता जाणार आहेत? लोकांना नेमकं या उमेदवारी अर्ज भरताना काय नेमकं आश्वासित करा? कोल्हापूर शहराच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कोल्हापूर शहरामध्ये विमानतळ असावं, ते अत्याधुनिक असावं, तिथं सर्व ठिकाणी जाणारी विमानाची सेवा असावी, या पद्धतीच्या मागण्या होत्या। ते सगळं 5 वर्षामध्ये झालेलं आहे। नॅशनल हायवे आहे तो 4 पदरी होता, तो 6 पदरी झालेला आहे। कोल्हापूरवरून कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे। संकेश्वरहून अगदी कोकणाला जाणारा रस्ता आता पूर्णत्वाकडे चालला आहे। रत्नागिरीहून जाणारा जो नागपूरवरून जाणारा हैदराबादचा आहे तो सुद्धा नॅशनल हायवे आता पूर्णत्वाकडे चालला आहे। ही सगळे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीनं सोयीचे रस्ते पूर्ण करून घेणं आणि कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढवणं हे जे काम होतं हे मागच्या 5 वर्षात झाले। कामं मात्र अजून वर्षभरात ते होत राहतील। त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांच्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। आता युटिलिटी शिफ्टिंगचं काम झाल्यानंतर कोल्हापूरचे सगळे रस्तेसुद्धा पूर्ण होणार आहेत। यात्रास्थळाच्या विकासासाठी आत्तापर्यंत 600 कोटी रुपये घोषित केलेले आहेत। या पुढच्या काळामध्ये कदाचित ते 1400 कोटीपर्यंत जर गेलं तरीसुद्धा शासनानं सांगितले ते आम्ही देणार आहोत। कोल्हापूरचा खंडपीठाचा प्रश्न चीफ जस्टिसनं उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शेखर, संजय मंडलिक यांची ही पुढारीकडे प्रतिक्रिया आपण बघितली। धन्यवाद।